एखादा फ्लॅट घेताना किंवा एखादी प्रॉपर्टी घेताना किती टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल हा कायम प्रश्न असतो आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पूर्णपणे वकिलांवरती अवलंबून असतो. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंके आणि आज तुम्हाला स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन बद्दल थोडी माहिती देणार. जेव्हा आपण एखादा फ्लॅट घेत असतो किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेत असतो तेव्हा त्या प्रत्येक प्रॉपर्टीवरती आपल्याला स्टॅम्प भरावा लागतो. आता हा स्टॅम्प रेग्युलर पद्धतीने साधारण 7% एवढा असतो. आता या 7%मध्ये 5% स्टॅम्प असतो, 1% मेट्रोचा टॅक्स असतो, मेट्रो सेस ज्याला म्हटलं जातं, आणि 1% LVT असतो. हा टोटल मिळून 7% इतका होतो. जर का ॲग्रीमेंटमध्ये पहिलं नाव स्त्रीचं असेल तर त्या ॲग्रीमेंटवरती 6% स्टॅम्प सुद्धा भरता येईल. या स्टॅम्प ड्युटी बरोबर रजिस्ट्रेशन फी देखील आपल्याला भरायची. रजिस्ट्रेशन फी ही 1% असते, मात्र ती जास्तीत जास्त 30,000 एवढीच असते. 30,000च्या आतमध्ये जर 1% तुमचा येत असेल तर तितकी 1% रजिस्ट्रेशन फी तुम्हाला भरायची. मात्र मॅक्झिमम ही 30,000 इतकीच आहे. आता रुरल एरियामध्ये म्हणजे गावाच्या एरियामध्ये 3% किंवा 4% इतकीही स्टॅम्प ड्युटी आहे. तिथे मेट्रोचा सेस आणि LBT ऍप्लिकेबल होत नाही. मात्र रजिस्ट्रेशन फी ही त्याही एरियामध्ये सेमच आहे.